नमस्कार मित्रांनो, मी निरंजन कळंबे. माझ्या निरंजन फोटोग्राफी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण फोटोग्राफीच्या कॅमेऱ्यात शटर असते आणि ते शटर वापरून फोटो घेण्याचे कार्य केले जाते. परंतु ते कार्य कसे करते आणि पूर्वीच्या कॅमेऱ्याच्या शोध लागलेल्यापासून कॅमेऱ्यात वेगवेगळी प्रकारचे शटर्स वापरले जायचे आणि त्याचे शोध लागले होते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर आपण काय सुरुवातीला शिकलो होतो, कॅमेरा म्हणजे एक मोठी अंधारी खोली आणि त्याच्यात एका बाजूने प्रकाश आतमध्ये येत असतो आणि त्या प्रकाशाचे नियंत्रण करण्यासाठी एक दरवाजा असतो, तो म्हणजे शटर. आणि ते आपण एका खोलीच्या असलेल्या खिडकीच्या साहाय्याने समजून घेत आहोत. तर चला आपण या ठिकाणी एक आपल्या या रूमच्या बाजूला खिडकी आहे, त्यातून प्रकाश कसा येतो जातो याची आपण थोडक्यात प्रात्यक्षिक पाहूया. थोडेसे ही लाईट आता आपण हे करतो आहे, कमी करतो आहे, बंद करा. आता ही आपली रूम आहे. ह्या रूमच्या बाजूला ही एक खिडकी आहे. आता समोरील खिडकी बंद आहे म्हणून मी तुम्हाला एवढं स्पष्ट दिसत नाहीत, परंतु खिडकी ज्या वेळेला मी उघडेन त्यावेळेला खिडकीतून येणारा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडतो. अशा पद्धतीने माझा चेहरा तुम्हाला दिसतो, म्हणजे प्रकाश खिडकीतून माझ्याकडे येण्याचं कार्य हे ज्या वेळेला खिडकी उघडी असते त्याच वेळेला होतं. आणि ज्या वेळेला या खिडकीच्या मधून येणारा प्रकाश खिडकी आपण बंद करतो, उदाहरणार्थ असं, तर तिकडून यायचा प्रकाश हा कमी होतो. अशा पद्धतीने थोडी लाईट लावा. आता मी लाईटमध्ये आहे, आतल्या लाईटमध्ये आहे, परंतु खिडकीतून येणारा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर यायचा बंद आहे. थोडी लाईट बंद करा. अशा पद्धतीने म्हणून खिडकीतून येणारा प्रकाश खिडकी उघडल्यानंतर आत जास्त येतो, खिडकी ज्यावेळेला आपण बंद करतो त्यावेळेला कमी होतो. अशा पद्धतीने. ओके, बंद लाईट करा. अशा पद्धतीने कॅमेऱ्यामध्ये असलेल्या एका दरवाजातून प्रकाश कॅमेऱ्यामध्ये यायचे ते नियंत्रण करते, ते म्हणजे ह्या रूमला असलेले खिडकी म्हणजेच कॅमेऱ्याचे शटर असे आपण समजूया. आता तुम्ही कॅमेऱ्यात प्रत्यक्ष पाहण्याच्या अगोदर आपण एक हार्डबोर्डचा प्रतिकात्मक एक कॅमेरा बनवला आहे, तो पाहूया आणि त्याच्यानुसार आपण असे समजून घेऊ की कॅमेऱ्यामध्ये शटर कसे कार्य करते आणि कोणकोणत्या प्रकारचे शटर्स आहेत. अशा पद्धतीने हा हार्डबोर्डचा कॅमेरा बनवलेला आहे आपण. फक्त याच्यामध्ये शटर कसे कार्य करत होते, म्हणजे वेगवेगळ्या कॅमेऱ्यामध्ये शटर कसे कार्य करते ते समजण्यासाठी हा आपण हार्डबोर्डचा कॅमेरा प्रतिकात्मक बनवलेला आहे. याच्यातून आपण शटर आता पाहायचं आहे. तर ही लेन्स आहे कॅमेऱ्याची. शटर रिलीज करण्यासाठी बटन जे असतं ते हे, आणि शटरचे जे वेग कमी किंवा जास्त करण्यासाठी जे बटन आहे ते हे, याच्यावर शटरचे नंबर लिहिलेले आहेत, ते आपण आता शिकणारच आहोत. तर चला या शटर पाहण्यासाठी आपण या कॅमेऱ्याला आता खोललं पाहिजे. तर ते खोलण्यासाठी आपण आता याचे बरोबर असे उभे दोन भाग करूया. आता हा कॅमेरा उघडण्याच्या अगोदर ह्या लेन्सच्या समोरून येणारा प्रकाश शटरमुळे थांबवला जातो आणि शटर उघडल्यानंतर प्रकाश आतमध्ये घेतला जातो, ते बघूया. आणि त्या शटरच्या बरोबर समोर काय असते, तर हा असा सेन्सर असतो. लेन्समधून येणारा प्रकाश सेन्सरवर जाण्याच्या मध्ये हा अशा पद्धतीने
शटर असतो, म्हणजे एक भाग असतो की असा धातूच्या पातळ पट्टीचा असा एक भाग असतो. क्लिक केल्यानंतर असा उघडतो आणि परत झाकला जातो. ज्या वेळेला ह्या लेन्सच्या समोरील इकडे येणारा प्रकाश शटर रिलीज बटन क्लिक केल्यानंतर हे शटर बाजूला होतं, म्हणजे दरवाजा कॅमेऱ्याच्या लेन्सवर असणारा दरवाजा बाजूला होतो आणि परत झाकला जातो. शटर उघडले जाते त्यावेळेला प्रकाश आत येतो आणि शटर बंद होते त्यावेळेला प्रकाश आत येण्याचा बंद होतो. हा जो वेळ आहे ह्या वेळेलाच शटर स्पीड असे म्हटले जाते. तर हे शटर स्पीड मोजण्याची हे मोजमाप आहे, याला आपण शटर स्पीड असे म्हणतो. हे जे अशा पद्धतीने जे दरवाजा उघडतो आणि बंद होतो याला लीप शटर असे म्हटले जाते. बऱ्याच कॅमेरापूर्वी असे प्रकारचे शटर असायचे, जे हे बटन क्लिक केल्यानंतर हे समोरील हे बटन क्लिक केल्यानंतर असा दरवाजा उघडला जायचा आणि असा बंद व्हायचा आणि बाहेरील प्रकाश आत येऊन समोरील सब्जेक्टचे चित्र या सेन्सॉरवर उघडले जायचे. परंतु आता बघा या ठिकाणी जे आपण सेन्सॉर बघितला, हा सेन्सॉर आत्ताच्या डिजिटल कॅमेऱ्यामध्ये असा सेन्सॉर आहेत लेन्सच्या बरोबर समोर. पण पूर्वी या सेन्सॉरच्या ऐवजी इथं फिल्म असायची, ती आता फार दुर्मिळ झालेली आहेत आणि याच्यावर चित्र छापलं जायचं. आता आपण आणखी एक बघणार आहोत. हे जे लीप शटर पाहिलं तर आत्ताच्या असलेल्या सुधारित कॅमेरामध्ये लीप शटरऐवजी वेगळे प्रकारचे शटर आलेले आहेत. कॅमेऱ्याच्या फिल्मच्या समोर व लेन्सच्या मागे धातूच्या पातळ तुकड्यांचे किंवा अपारदर्शक कापडाचे असे 2 पडदे असतात. त्यापैकी हे जे शटर आहे ते असे उघडते व लेन्सच्या समोरील प्रकाश फिल्मवर येतो व फोटो छापला जातो फिल्मवर. याला लीप शटर असे म्हणतात. त्याच्यानंतर सुधारणा होऊन या लीप शटरच्या ऐवजी कापडी अपारदर्शक 2 पडदे असे आडवे एका पाठोपाठ एक सरकतील असे 2 पडदे आले व पहिला पडदा पुढे गेल्यानंतर काही वेळाने दुसरा पुढे येतो व प्रकाश बंद होतो आणि दोन्ही एका वेळेला मागे येतात. अशा पद्धतीने शटर रिलीज बटन क्लिक केल्यानंतर पहिला पडदा पुढे जातो, असा लेन्समधून प्रकाश फिल्मवर येतो व फोटो छापला जातो आणि लगेचच दुसरा पडदा येऊन प्रकाश नियंत्रित केला जातो व प्रकाश यायचा बंद होतो शटरमुळे. अशा पद्धतीने फोकल प्लेन शटर काही कॅमेरामध्ये आले. त्यानंतर सुधारित झालेल्या कॅमेरामध्ये त्याच्याऐवजी हेच मेटलचे 2 पातळ तुकडे असे उभ्या पद्धतीने सरकतील, म्हणजे पहिले असे पुढे जाणार, लेन्समधून प्रकाश आत येणार व सेन्सॉरवर लाईट आल्यानंतर फोटो निघणार आणि लगेच दुसरे शटर येऊन बंद होणार. अशा पद्धतीने शटर बाजारामध्ये कॅमेऱ्याला असायचे. आत्ताच्या सर्व डिजिटल कॅमेऱ्यामध्ये असे शटर्स आहेत. त्यानंतर हे शटर असे दोन्ही एका वेळेला वर जायचे. पहिले शटर ज्या वेळेला उघडते व त्यानंतर दुसरे शटर खाली येते त्यावेळेला समोरील प्रकाश हा बंद होतो. परंतु पहिले शटर उघडते आणि दुसरे शटर बंद होते, त्या मधल्या वेळेत प्रकाश जो फिल्मवर येत असतो तो येणारा वेळ म्हणजेच शटर स्पीड. अशा पद्धतीने समोरील येणारा प्रकाश फिल्मवर जेवढा वेळ पडतो त्याला शटर स्पीड असे म्हटले जाते. अशा पद्धतीने तो सेकंदामध्ये मोजला जातो, ते आपण आता पुढे पाहणारच आहोत. अशा प्रकारे ह्या प्रतिकात्मक कॅमेरामध्ये आपण कॅमेऱ्याचे शटर कसे ऑपरेट होते हे आपण समजून घेतले. आता आपण प्रत्यक्षात कॅमेऱ्यात शटर कसे ऑपरेट होते आणि फोटो कसा निघतो आणि शटर स्पीड कसे समजून घ्यायचे ते आता आपण पाहू. आता याला एक अशी कॅप असायची, ती कायम झाकून असायची याला,
म्हणजे फिल्म याच्यात बसवल्यानंतर समोरचं चित्र आहे तसंच याच्यात राहणार आहे, फोटो निघणार नाही. ज्यावेळेला आपण फोटो काढायचा आहे त्यावेळेला समोरचं पोर्ट्रेट असेल किंवा व्यक्तिचित्र असेल किंवा नेचर असेल किंवा काही असेल ते ॲडजस्ट केल्यानंतर अशा पद्धतीने एक्सपोजर द्यायचा. झाला फोटो, म्हणजे समोरचा चित्र फिल्मवर आला. किती वेळ आपण हा लेन्स उघडा ठेवतो तेवढा वेळ समोरील चित्र ह्या फिल्मवर दिसते, तेवढा वेळ फोटो तयार होतो, फिल्मवर फोटो तयार होतो, म्हणजेच निगेटिव्ह तयार होते. आपण आता लिप शटर पाहूया. तर हा कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याच्या इकडे हा पुढे लोड घेतो. आता लक्षात घ्या, मी क्लिक केल्यानंतर शटर रिलीज बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिप शटर कसे ऑपरेट होते ते दिसेल. हे बघा, आणखी एकदा बघा. यातून प्रकाश दिसला तुम्हाला, तेवढा वेळ शटर उघडे होते आणि बंद झाले. आता लिप शटर आता या कॅमेऱ्यात पाहूया आपण. हा पुढे लोड करूया. तुम्ही आतमध्ये बघा कसे दिसते, लेन्सच्या बरोबर तिथे बघा. प्रकाश आतमध्ये आला शटर रिलीज केल्यानंतर, परत बंद झाला. हे असे गोल पद्धतीचे आहे बघा ते त्याचे शटर. अशा पद्धतीने शटर रिलीज केल्यानंतर शटर ऑपरेट होऊन समोरील प्रकाश कॅमेऱ्यात आला जातो. आता आपण कापडाच्या पातळ अपारदर्शक पडद्यातून कसे येते ते पाहूया. अशा पद्धतीने हे बघा, हा पुढे मी लोड करतोय. त्यावेळेला कापडाचे पातळ पडदा आडव्या पद्धतीने कसा पुढे सरकतो ते बघा, हे अशा पद्धतीने. आणि ज्यावेळेला आपण शटर रिलीज बटन क्लिक करणार त्यावेळेला अशा पद्धतीने क्लिक होतं. परत बघा, अशा पद्धतीने. हे आडवे शटर झाले कापडी. त्याच्यानंतर आपण बघूया या कॅमेऱ्यात. हा पुढे मी लोड घेतो. आता तुम्हाला दिसलं शटर उघडते आणि कसं बंद होतं ते. हे उभं खाली आणि वर उघडणारं आणि बंद होणारं शटर आहे. हे अशा पद्धतीने ह्या मेटलच्या अपारदर्शक धातूच्या पातळ पट्ट्या याच्यात बसवल्यात शटरला. आधुनिक कॅमेऱ्यात अशा प्रकारचे शटर्स आहेत. आता आपण या कॅमेऱ्यात पाहू. शटर आहे, परंतु या शटरच्या क्लिक केल्यानंतर लोड करायला लागत नाही, आपापच होत आहे. बघा आता हे उभे शटर आहे, मेटलचे पातळ धातूचे उभे शटर आहे. अशा पद्धतीने. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कॅमेऱ्यामध्ये शटर ऑपरेट आपण करून पाहिलेले आहेत. त्यानंतर आणखी एक बघूया. आत्तापर्यंत पाहिलेले आपण कॅमेऱ्यातील उभे शटर, वरून खाली येणारे व ओपन होऊन परत बंद होणारे शटर पाहिले. त्यापैकीच एक शटर्स आपल्या डिजिटल आधुनिक कॅमेऱ्यात, अशा प्रकारच्या कॅमेऱ्यात असते. ते आता आपण इकडे पाहूया.
इथं मिरर आहे, तो मिरर वरती जातो आहे आणि शटर ओपन होतं आहे आणि तुम्हाला आतील असलेला सेन्सर दिसेल बघा. हा सेन्सर आहे अशा पद्धतीने बघा. अशा पद्धतीने उभे शटर वरून खाली येते, उघडते, सेन्सरवर लाईट पडतो, फोटो निघतो आणि परत शटर बंद होते. अशा पद्धतीने कॅमेऱ्यातील शटर्स उघडे राहून प्रकाश आत येण्याच्या वेळेला शटर स्पीड असे म्हटले जाते. ते शटर स्पीड सेकंदामध्ये मोजले जाते आणि ते मोजण्याची पद्धत, त्याचे प्रमाण आता आपण पाहूया. लहानात लहान शिकाऊ फोटोग्राफरपासून मोठा सिनेमॅटोग्राफरपर्यंतचे सगळेजण शटर स्पीड वापरतात. मॅन्युअल शटर स्पीड, लीप शटर स्पीड, फोकल प्लेन शटर स्पीड, होरिझॉन्टल ट्रॅव्हलिंग शटर स्पीड, व्हर्टिकल ट्रॅव्हल्ड शटर स्पीड असे वेगवेगळे शटर्स वेगवेगळ्या कॅमेऱ्यात आहेत ते आपण पाहिले. जो प्रकाश विषयावरून कॅमेऱ्याच्या दुर्बिणीतून फिल्मवर येत असतो त्याचे प्रमाण बाहेरील प्रकाशाच्या मानाने साधारणतः 18% एवढे असते. कारण विषयापासून कॅमेऱ्यापर्यंतच्या अंतरामुळे प्रकाशाची तीव्रता कमी होत असते आणि तो विषयावरील प्रकाशापासून कमी किंवा जास्त वेळ फिल्मवर किंवा सेन्सरवर पुरेशा प्रमाणात प्रकाश घेऊन छायाचित्र घेण्यासाठी कॅमेऱ्यातील शटरचा उपयोग करतात. शटर स्पीड 1 सेकंद उघडे असेल तर पूर्ण 1 सेकंद वेळ इतके शटर स्पीड झाले आणि जर शटर स्पीड 2 असे असेल तर 1 सेकंदाचा दुसरा भाग एवढा कमी वेळ शटर उघडे असेल तर त्याला शटर स्पीड 2 असे म्हटले जाते. अशा प्रकारे प्रत्यक्ष शटर स्पीड असे अर्धे होत जाऊन तितका कमी वेळ असे शटर स्पीड होते. जर शटर उघडे राहण्याची वेळ जास्त असेल तर स्लो शटर स्पीड असे म्हणतात. या उलट शटर उघडे राहण्याची वेळ कमी असेल तर त्यास हाय शटर स्पीड असे म्हणतात. शटर उघडे राहण्याची वेळ कमी म्हणजेच शटरची हालचाल वेगात होते, म्हणजेच शटर स्पीड हाय असतो. या उलट शटर उघडे राहण्याची वेळ जास्त म्हणजेच शटरच्या पडद्याची उघडझाप हळू होते, त्याला शटर स्पीड स्लो असे म्हणतात. सेकंदाचा ठराविक वेळ म्हणजे शटर स्पीड. शटर स्पीड क्रमांक हे आंतरराष्ट्रीय संकेतानुसार ठरवलेले आहेत व ते त्याच क्रमांकानुसार कॅमेऱ्यात लिहिलेले असतात. उदाहरणार्थ पूर्ण 1 सेकंद, 1 सेकंदातला दुसरा भाग म्हणजे 1 सेकंदाचे 2 भाग केले तर अर्धा भाग म्हणजे 2. 1 सेकंदाचे 4 भाग केले तर त्यातला 1 भाग म्हणजे 4. एवढा कमी वेळ असे 8, 15, 30, 60, 125, 250, 500, 1000 इत्यादी अशा प्रकारचे शटर स्पीड कॅमेऱ्यात असतात. डिजिटल कॅमेऱ्यामध्ये याच्या आदलेमधले शटर स्पीडसुद्धा उपलब्ध आहेत. याशिवाय कॅमेऱ्यामध्ये संक्षिप्त असे एक बी अक्षराचे शटर स्पीड असते, म्हणजेच बी शटर स्पीड. हे बी स्पीड कॅमेऱ्यात लावून शटर रिलीज बटन दाबल्यानंतरच हे बटन जेवढा वेळ आपण दाबून ठेवतो तेवढा वेळ शटरचे पडदे उघडे राहतात व ते सोडल्यानंतरच बंद होतात. याचा उपयोग आपणास पाहिजे तेवढा जास्त वेळ शटर उघडे ठेवून फारच अंधुक प्रकाशातील स्पष्ट छायाचित्र घेण्यासाठी उपयोग करता येतो. डिजिटल कॅमेऱ्यामध्ये बल्ब या मोडशिवाय 30 सेकंद इतका जास्त वेळ शटरचे पडदे उघडे ठेवता येईल अशी सोय उपलब्ध आहे. शटर रिलीज बटन दाबल्यानंतर अंदाजे 10 सेकंदानंतर शटरच्या पडद्याची उघडझाप होईल असे सेल्फ टायमरसुद्धा काही कॅमेऱ्यात उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही हा पाहिलेला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या निरंजन फोटोग्राफी यूट्यूब चॅनलला सदस्य व्हा, म्हणजे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांनाही शेअर करू शकता. तसेच या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही सुचवायचं असेल
तर खाली असलेल्या मेसेज बॉक्समध्ये तुम्ही संदेशही करू शकता. धन्यवाद.